मी गजानन गायकवाड ॲग्री सर्च इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा प्रतिनिधी. तर आज आपण शेनगाव शिवारात आलो होतो, वटकोळी या गावामध्ये. तर आपले जे कास्तकार आहेत दिलीप भाऊ मुंडे यांच्या शेतामध्ये आज आलो होतो आपण. ते आपले ॲग्री सर्चचे बरेच प्रोडक्ट आपले या शेतामध्ये आपण वापरलेले आहेत. तर आता यांचं एक मनोगत घ्यायचं आहे आपल्याला, की जे ही बघा तुम्ही बघू शकता हळद हा जवळपास 2 एकराचा प्लॉट आहे. तर तुम्ही बघू शकता. तर आपल्याला दिलीप भाऊ मुंडे याचं थोडंसं मनोगत घेऊन सुरुवातीपासून तुमचं नाव, नंबर आणि गाव तुमचं शेतकऱ्याला माहिती सांगा तुम्ही थोडीफार. नमस्कार, मी दिलीप शंकरराव मुंडे, राहणार वटकरी, तालुका शेनगाव, जिल्हा हिंगोली. मी मोबाईल 74 98 64 98 70 हा मोबाईल नंबर आहे. सुरुवातीला तुम्ही म्हणजे तुम्हाला ॲग्री सर्च बद्दल कुठून कळालं होतं की बाबा तुम्हाला याचे प्रोडक्ट वगैरे कसं काय नियोजन लागलं होतं? मला ज्ञानेश्वरीजी बायगन सर यांनी सातपट्टा यांनी सांगितले कंपनी जबरदस्त आहे, प्रोडक्ट सोडून बघा, अनुभव येतो. मग तुम्ही आता सुरुवातीला बाबा तुम्ही हळदी पिकामध्ये आपल्या ॲग्री सर्चचं कोणतं सुरुवातीचं तुमचं काय नियोजन केलं होतं, काय सोडलं होतं किंवा मग काय फवारणी केली होती तुम्ही सांगू शकता का थोडीफार? मी सुरुवातीला ड्रिचिंग केली प्रोबियॉन. सुरुवातीला यांनी प्रोबियाची ड्रिचिंग केली की जे की 62.5% अमायनो ॲसिड आहे, आपलं नॅचरल बायोस्टिम्युलंट आहे. जेणेकरून तुम्ही जर तुम्ही सोडल्यानंतर तुम्हाला काय याच्यामध्ये फरक दिसला तुमच्या? ग्रीन कलर हिरवागार दिसला मला, ड्रिंक कलर आणि वाढ पण पद्धतशीर वाढ, वाटली. ड्रिंक कलर, वाढ आणि मुळ्यामध्ये काय तुम्हाला फरक याच्यामध्ये? मुळ्या बी लांब झाल्या, मुळ्या पण त्यांच्या लांब झालेल्या आहे. आणि याच्यासोबत कन्सर्ट बी आपल्या ॲग्री सर्चच आहे ना. हो, कन्सर्ट. याच्यानंतर त्यांचं म्हणणं आलं की प्रोग्रामसोबत त्यांनी कन्सर्ट पण सोडलं होतं की जेणेकरून आपलं कन्सर्ट आणि रुटनजा त्याच्यामध्ये हे घटक वापरले त्यांनी. आणि आता दुसऱ्या ड्रिचिंगला मी मिंगल आणि थायग्रीन. अच्छा, दुसऱ्या ड्रिचिंगला यांनी मिंगल आणि थायग्रीन वापरलेलं आहे, म्हणजे जे आता वापरलेलं आहे त्यांनी. बघू शकता तुम्ही पानावरची जी जाडी आणि त्याच्यानंतर तुमचं कुठेही तुम्हाला पिवळं पान दिसणार नाही. सगळा प्लॉट हा हिरवागार आहे. उन्हामुळे थोडासा चमकत असेल, पिवळं दिसत असेल, पण सगळा प्लॉट हा हिरवागार आहे. वाढ व्यवस्थित आहे. तुम्ही आणि तुम्हाला कसं वाटलं हे प्रोडक्ट वापरून? तुम्हाला काय मस्त. आणि हे ॲग्रीप्लेक्स मुद्दाम सोडलं जमिनीतील जे खत देतो आपण त्याला डेव्हलप करण्याचं काम करते. म्हणजे याचं एकंदरीत म्हणण्याचं काम काय आहे की बाबा आपलं याचं ॲग्री प्लस व्हायचं की जमिनीमध्ये जे काही तुमचे फॉस ग्रुप असतात, जे खत असतात, ते तुमच्या जमिनीमध्ये काय होतात, गच्च होतात मराठी भाषेमध्ये. ठीक आहे, ते उचल होत नाही लवकर, ते झाड घेऊ शकत नाही किंवा मग ते कुठेतरी थांबलेलं असतात. खत उचलण्याचं काम करते. हे टाकलं की तुमचं ते जे झाड घेण्याची सुरुवात होते, उचलण्याचं काम म्हणजे वाहक आहे तुमचं, घेऊन जाते झाडापर्यंत, ते नॅचरल करून टाकते. तुमच्या जमिनीत जे काही तुमचं फिक्सेशन झालेलं आहे तुमचं ओके काम करून टाकते. मग तुम्हाला अजून आपल्या म्हणजे प्रोडक्ट वापरून तुम्हाला कसं वाटलं याच्यामध्ये? नाही, खूप समाधानकारक, जबरदस्त, खूप समाधानकारक. म्हणजे 10 वर्षापासून हळदीचं उत्पन्न काढतो आम्ही, परंतु यावर्षी जेवढं समाधान आहे. आणि प्रोडक्ट बद्दल, रेंज बद्दल तुम्ही काय सांगता? म्हणजे कसं काय कास्तकार तुम्हाला महाग पडले? नाही, मस्त बजेट मध्ये जबरदस्त रिझल्ट आले. तुम्ही हळद बघू शकता, तुम्ही हळद शेतकरी बंधूंनो हळद बघू शकता तुम्ही, एक नंबर क्वालिटी सगळे. ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार.